हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी तुमचं स्वागत करतो आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द बायोलॉजी गुरु. थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला पूर्णपणे समजलं असणार आहे की आज आपण कुठल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, कुठल्या विषयावरती चर्चा करणार आहोत. तर विषयाचं नाव आहे पोलीस भरती 2024. आता 2024 हे वर्ष संपत जरी आलं असलं तरी पोलीस भरती अजून निघलेली नाही. कदाचित ती पोलीस भरती डिसेंबर किंवा जानेवारी फेब्रुवारी 2025मध्ये निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडं जास्तीत जास्त 3 ते 4 महिने आहेत तयारी करण्यासाठी. तर जो कोणी विद्यार्थी किंवा ज्यानं 12वी पास झाला आहे, तर त्याला कशी पोलीस भरती सुरुवात करावी किंवा पोलीस भरतीचा अभ्यास कसा करावा, त्याचा सिलॅबस काय असतो, त्याचा एक्झाम पॅटर्न काय असतो, त्याची शारीरिक चाचणी म्हणजेच फिजिकल टेस्ट कशी असणार आहे, म्हणजे त्याला आपण फिजिकल कसं असणार आहे हे म्हणतो, ह्याच्याबद्दलचे पूर्णपणे प्रश्न जे काय आहेत ते मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे. तर सर्वांनी काय करा, पहिल्यांदा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुमचे सर्वच प्रश्न या व्हिडिओमध्ये तुमचे कंप्लीट होऊन जातील, याचं मी तुम्हाला पूर्णपणे आश्वासन देतो. ठीक आहे, चला आपण पहिल्यांदा आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊया आणि त्यात पोलीस भरतीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती चेक करूया की काही नवीन जागा पोलीस भरतीच्या सुटलेल्या आहेत का नाहीत. ठीक आहे, तर वेबसाईटवरती बघा, महाराष्ट्र राज्य पोलीस भरती 2022-23. तर याच्यावरती कुठल्याही प्रकारच्या नवीन जागा अजून सुटलेल्या नाहीत. मी आता वेबसाईट तुम्हाला ही रिफ्रेश करून सुद्धा दाखवतो एकदा. बघा, इथं माझा कर्सर तुम्हाला दिसतोय, ही रिफ्रेश करून दाखवतो वेबसाईट. याच्यावरती कुठल्याही जागा अजून नव्यानं आलेल्या नाहीत. याच्यावरती बघा, अर्ज भरण्याची तारीख संपलेली आहे असं तुम्हाला इथं दिसते. इथं मुखपृष्ठ आहे, इथं भरतीचे नियम, सूचना, मदत कक्ष, हेल्पलाईन, नेहमीचे प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की ही जी भरती सुरू झाली होती ती 5 मार्च 2024ला चालू झाली होती आणि ही संपली होती कधी बघा, अर्ज बंद होण्याची तारीख होती 15 एप्रिलला. त्याच्यानंतर कुठलीही भरती अजून 2024मध्ये त्याच्यानंतर मार्चनंतर एप्रिलनंतर निघलेली नाही, तुम्हाला इथं दिसते. तर ही जी वेबसाईट असणार आहे, याच वेबसाईटवरती तुम्हाला 2025मध्ये किंवा 2024च्या डिसेंबर किंवा 2025ची सुरुवात जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुम्हाला अपडेट बघायला मिळणार आहे. ठीक आहे, तर बघा, पोलीस भरती या पदांसाठी होत असते. तर त्यातलं पहिलं पद आहे बघा, मी तुम्हाला इथं दाखवतो. तर पहिलं पद आहे पोलीस कॉन्स्टेबल. तर पोलीस कॉन्स्टेबल जर व्हायचं असेल तर बघा, एवढ्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, त्यासाठी तुम्ही एवढ्या ठिकाणी परत अप्लाय करू शकताय. नंतर हे आहे पोलीस कॉन्स्टेबल SRPF, हे तुम्ही एवढ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. तुम्ही इथं बघू शकता, वेबसाईटला तुम्ही सर्व काही बघू शकताय. त्याच्यानंतर पोलीस बॅट्समन, ते पण एवढ्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय. नंतर प्रिझन कॉन्स्टेबल तुम्ही एवढ्या ठिकाणी अप्लाय करू शकता. ठीक आहे, मुंबई, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर एवढ्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय. हे मी तुम्हाला दाखवलं की महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती होण्यासाठी तुम्ही कोणत्या पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. तर एवढे काही आहेत पद: पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, पोलीस कॉन्स्टेबल SRPF, पोलीस बॅट्समन आणि प्रिझन कॉन्स्टेबल. ठीक आहे, हे झालं. ठीक आहे, पोलीसमध्ये भरती होणं हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं, ते त्यांच्यासाठी सर्वस्व असतं. मग बरेच जण प्रयत्न करत असतात 10वी नंतर 12वी नंतर ग्राउंड करणे, त्याच्यानंतर पहाटे उठून अभ्यास करणे, भरपूर सारा स्ट्रगल ते करत असतात. पण ॲक्च्युली त्यांना माहीत नसतं की ॲक्च्युली सिलेक्शन प्रोसिजर काय आहे, त्याचा सिलेबस काय आहे. आणि ही जर एक्झाम आपल्याला पास करायचं असेल किंवा पोलीस भरती व्हायचं असेल तर ते इतकं अवघड नाही आहे. त्यासाठी ते जीव लावून प्रयत्न करत असतात, पण त्यांचं सिलेक्शन होत नसतं. काही विद्यार्थी 3-3, 4-4 वर्ष प्रयत्न करून पण त्यांचं सिलेक्शन होत नाही. पण याच्या मागचं कारण म्हणजे त्यांनी प्रयत्न केलेले कमी नसतात, पण ॲक्च्युली जी टेक्निक आणि जे अभ्यास करण्याची जी प्रोसिजर आहे किंवा सिलॅबस आहे तो कसा टॅकल करावा याच्याबद्दलचं मार्गदर्शन त्यांना मिळालं नसतं.
त्यामुळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पूर्णपणे सिलेक्शन प्रोसिजर आणि अभ्यास करण्यासाठी जो सिलॅबस आहे त्या सिलॅबसबद्दल मी तुम्हाला पूर्णपणे जानकारी देणार आहे. तर व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण यूट्यूब चॅनलवरती बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित या विषयाचं पूर्णपणे नॉलेज आपण येत्या भरपूर साऱ्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहे. सो आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय की सिलेक्शन प्रोसिजर फॉर पोलीस डिपार्टमेंट भरती 2024. ठीक आहे. तर तुम्हाला हे जी इन्फॉर्मेशन आपण जे डाउनलोड केलेली आहे किंवा इन्फॉर्मेशन जी इथे लिहिलेली आहे ती इन्फॉर्मेशन 2022-23ला जी इन्फॉर्मेशन आपल्याला लागणार होती पोलीस भरतीसाठी, सिलॅबस असो किंवा सिलेक्शन प्रोसिजर, अगदी तशीच सिलेक्शन प्रोसिजर आणि सिलॅबस पूर्णपणे सेम असणार आहे येत्या भरतीसाठी सुद्धा. त्यामुळं कन्फ्यूज होऊ नका इथं. ठीक आहे. तर तुम्हाला इथं पूर्णपणे दिसून जाईल बघा की देअर आर 2 स्टेजेस ऑफ महाराष्ट्र पोलीस रिक्रुटमेंट. तर त्याच्यामध्ये बघा फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे त्याला आपण पेट म्हणतो आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST आणि रिटन एक्झाम अशा प्रकारे फिजिकल आणि रिटन असे 2 महत्त्वाचे टप्पे आपल्याला पोलीस भरतीमध्ये बघायला मिळतात. तर द एक्झामिनेशन फॉर्मॅट फॉर द महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट शिपाई म्हणजे शिपाई आणि शिपाई चालक भरती. पोलीस डिपार्टमेंटमध्ये शिपाई म्हणजे त्याला महाराष्ट्र पोलीस भरती फिजिकल इफिशियन्सी टेस्ट अँड फिजिकल स्टँडर्ड टेस्ट त्याच्याबद्दलचा जो काही सिलॅबस आहे तो आपण इथं डिस्कस करणार आहे. तर आता आपण या व्हिडिओच्या मुख्य पार्टाकडे वळत आहोत. तर मी तुम्हाला पहिल्यांदा सांगू इच्छितो की 2 स्टेजेस असतात पोलीस भरतीसाठी. एक आहे फिजिकल आणि एक आहे तुमची रिटन एक्झाम. तर फिजिकलमध्ये परत 2 पार्ट असतात. एक आहे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट ज्याला की आपण PET आणि PST असं म्हणतो. त्याच्यानंतर रिटन एक्झाम होते. तर महाराष्ट्र पोलीस फिजिकल इफिशियन्सी टेस्ट दॅट इज द पेट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे त्यालाच आपण मैदानी चाचणी किंवा शारीरिक चाचणी अशा दोन्हीही टर्म वापरतोय. तर या दोन्हींचा उपयोग हे फिजिकल याला आपण एकत्रित फिजिकल असं म्हणतो. ठीक आहे. याच्यासाठी जो सिलॅबस आहे ते मी तुम्हाला सांगतो इथं. द PST अँड द PET अँड द पेस्ट राऊंड विल बी वर्थ ऑफ म्हणजे याचे 50 मार्क्स मिळणार आहेत तुम्हाला. तर याच्यामध्ये तुम्हाला ॲटलिस्ट 50% मार्क्स मिळायला पाहिजेत. शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण मिळवल्यानंतरच तो उमेदवार लेखी परीक्षाकरता पात्र ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला 50% मार्क्स इथं मिळवणं गरजेचं आहे. तर मेल कॅन्डिडेट जर असेल त्याच्यासाठी 100 मीटर रनिंग आहे, नंतर शॉर्टपुट आहे आणि 1600 मीटर रनिंग आहे तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. आणि फिमेल कॅन्डिडेट असेल तर 100 मीटर रनिंग, शॉर्टपुट आणि 800 मीटर रनिंग आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी. ठीक आहे. तर लेखी परीक्षा ही एकूण 100 गुणांची असून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व घटकांची परीक्षा एकाच दिवशी होणार असल्याने सगळ्यांना येणारा पेपर आणि अभ्यासक्रम सारखाच असणार आहे. तरी जे उमेदवार या पोलीस शिपाई भरतीकरता ऑनलाईन अर्ज करणार आहेत त्यांनी खाली दिलेल्या अभ्यासक्रमानुसार लेखी परीक्षेचा अभ्यास करणे अनिवार्य असेल. तर तुम्हाला पहिल्यांदा बघा अंकगणित असणार आहे, नंतर असणार आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, नंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी आणि नंतर असणार आहे चौथं म्हणजे मराठी व्याकरण. हे तुम्हाला असणार आहे तुमच्या रिटर्न एक्झामसाठीचा सिलॅबस. त्यामुळे रिटर्न एक्झामला जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला 100 गुणांची जी तुमची 100 गुणांची जी लेखी परीक्षा आहे ती तुमची नंतर होणार. पण त्याच्या आधी तुमची शारीरिक चाचणी होणार ती किती? शारीरिक चाचणी होणार आहे 50 मार्कची. PST अँड PET हे 50 मार्क्सची होणार. त्याच्यात तुम्ही 50% मार्क्स मिळाल्यानंतर तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र होणार. ठीक आहे. आता बघा महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल जनरल नॉलेज आणि करंट अफेअरसाठी तुम्हाला जो सिलेबस आहे तो कसा असणार आहे बघा. तर त्याच्यामध्ये सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणजे विज्ञान आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी चालू असतात त्याच्यावरती इथं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नॅशनल अँड इंटरनॅशनल करंट अफेअर्स, लिटरेचर, पॉलिटिक्स, इकॉनॉमिक्स, कम्प्युटर नॉलेज, हिस्ट्री, जिओग्राफी अँड ट्रॅडिशनल, स्पोर्ट्स आणि त्याच्यानंतर नॅशनल मुवमेंट्स राष्ट्रीय चळवळी याच्यावर तुम्हाला इथे क्वेश्चन विचारले जाणार. आता एक एक विषयावरती मी तुम्हाला सांगणार आहे. तर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे भूगोलवरती आता इथं भूगोल लिहिलं आहे बघा, जिओग्राफी अँड ट्रॅडिशन. तर इथं तुम्हाला भूगोलवरती कुठला भूगोल असणार आहे तरी काय महाराष्ट्राचा भूगोल असणार आहे. नंतर तुम्हाला
जॉग्राफी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा भूगोल पण इथं बघायला मिळणार आहे. याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे तुम्हाला महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल तुम्हाला जे काही सिलेबस असेल त्याच्यावरती जे काही क्वेश्चन्स असतील ते याच्यावरती तुम्हाला रिटर्न एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाणार. नंतर आहे महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल 2024 म्हणजे पंचायत राजवरती तुम्हाला क्वेश्चन कुठले येऊ शकतात बघा. ग्राम प्रशासन समिती व शिफारसी, घटना दुरुस्ती, ग्रामसभा व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण मुलकी व पोलीस प्रशासन. अशा प्रकारचे हे जो सिलेबस आहे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील पंचायत राजमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सिलेबस फॉर सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान म्हणजे जनरल नॉलेज, जनरल सायन्स. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय येते, विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास विषय, व्हॅरियस सायन्स अँड देअर सब्जेक्ट्स फॉर द स्टडी. नंतर शास्त्रीय उपकरण व त्यांचा वापर, शोध व त्यांचे जनक म्हणजे कुठल्या शास्त्रज्ञानं कुठला शोध लावला याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. नंतर शास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य, सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स आणि त्यांचे कार्य म्हणजे त्यांचं फंक्शन काय असतं. त्याच्यानंतर तुम्हाला राज्यघटनेमध्ये बघा भारताची राज्यघटना, राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, पारिशिष्टे, मूलभूत कर्तव्य, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसद याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो रिटर्न एक्झाममध्ये. त्याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल सिलेबस फॉर इतिहास. इतिहास बघा, इतिहास जर तुम्हाला स्टडी करायचं असेल तर तुम्हाला बघा 1857चा उठाव, भारताचे व्हाईसरॉय, नंतर समाजसुधारक, विविध समाजसुधारक तुम्हाला माहीत असतील त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते. राष्ट्रीय सभा, भारताचा स्वतंत्र लढा, ऑगस्ट घोषणा आणि वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ. त्याच्यानंतर 1909चा कायदा, नंतर 1919चा कायदा, 1935चा कायदा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. नंतर विकास योजना, संपूर्ण विकास योजना त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. ज्या विकास योजना असतील ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नंतर पुरस्कार बघा, आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, राष्ट्रीय पुरस्कार असतील, खेळासंबंधीचे पुरस्कार असतील जसं की अर्जुन अवॉर्ड वगैरे तुम्ही ऐकून असतील तर याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. शौर्य पुरस्कार आहे, महाराष्ट्राचे काही वेगळे पुरस्कार असतील त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. क्रीडा क्षेत्रात बघा, खेळ व खेळाशी संबंधित चषक म्हणजे वर्ल्ड कप असेल तर तो कुठल्या खेळाशी निगडीत आहे तर ते तुम्हाला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ म्हणजे देश तर त्याचा राष्ट्रीय खेळ कुठला आहे, अमेरिका असेल किंवा नंतर भारत असेल, नेपाळ असेल, चीन असेल त्यांचा राष्ट्रीय खेळ आहे ते तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर खेळ व खेळाडूंची संख्या, नंतर खो खोमध्ये किती खेळाडू असतात, नंतर क्रिकेटमध्ये किती खेळाडू असतात, बॅडमिंटनमध्ये किती असतात हे तुम्हाला त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. नंतर खेळाच्या मैदान व ठिकाण, तर आता लॉर्ड्स कुठं आहे, नंतर त्याला म्हणजे वेगवेगळे खेळाची मैदानं आणि फिरोजशाह कुठं आहे. तर असे जी मैदान आहेत ती कुठल्या ठिकाणं असं तुम्हाला 4 ऑप्शन देतील त्यात तुम्हाला योग्य ऑप्शन निवडायला लागणार. ठीक आहे. नंतर खेळासंबंधी चिन्हे व प्रतीके, नंतर महत्त्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा अशा प्रकारे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. नंतर बघा महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल म्हणजेच याच्यासाठी तुम्हाला जे बुद्धिमत्ता चाचणी हा जो विषय असणार त्याच्यामध्ये बघा रिझनिंग, असर्शन, अल्फाबेट सिरीज, कोडिंग, डिकोडिंग, क्लासिफिकेशन, ब्लड रिलेशन, प्रॉब्लेम सॉल्विंग, सायलोजिझम, वर्बल अँड नॉन वर्बल रिझनिंग, डायरेक्शन टेस्ट, डाटा इंटरप्रिटेशन, सेंटेन्स अरेंजमेंट, वर्ड अरेंजमेंट, ॲनॉलॉजीज हे यावरती तुम्हाला विचारलं जाणार आहे. आता त्याच्यात पण मराठी हे जो आहे मराठी ग्रामर आहे त्याच्यामध्ये बघा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंग, वचन, संधी व मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्प्रचार, म्हणी याच्यावरती तुम्हाला विचारलं जाणार. आणि जे राहिला गणित विषय, तो गणित विषय बघा इथं संख्या व संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, कसोट्या, पूर्णांक व त्याचे प्रकार, अपूर्णांक व त्याचे प्रकार, मसावी आणि लसावी, वर्गमूळ, वर्ग, घन व घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, काळ, काम, वेग, दशमान पद्धत, नफा, तोटा, सरळ व्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळावर आधारित असणारे प्रश्न, नंतर घातांक व घातांकाचे नियम हे सगळं तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे.
आता इथून जे खाली आहे ते सगळं ड्रायव्हिंग एक्झामसाठी आहे. म्हणजे जो महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल चालक चालक म्हणजे ड्रायव्हरसाठी असेल त्यांच्यासाठी हे पुढचा सिलेबस आहे. आता फिजिकल टेस्टसाठी तर मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं आहे. 1600 मीटर मुलांसाठी आणि 100 मीटर पण आहे. 1600 मीटर असेल त्यासाठी 20 गुण आहेत. 100 मीटर आहेत त्यासाठी 15 गुण आहेत. गोळा फेक आहे त्यासाठी 15 गुण आहेत. असे टोटल तुम्हाला एकूण 50 गुण बघायला मिळतात शारीरिक चाचणीसाठी. पोलीस, शिपाई, फिजिकल टेस्ट एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला इथं दाखवला. त्याच्यानंतर शारीरिक चाचणी महिलांसाठी तसंच 800 मीटर 20 गुण, 100 मीटर 15 गुण, शॉर्टपुट म्हणजे गोळाफेकसाठी 15 गुण, असे एकूण झाले 50 गुण. ठीक आहे. तर 50 गुणांची तुमची होणार शारीरिक चाचणी. त्याच्यामध्ये तुम्ही जर 50% मार्क्स मिळवले तरच तुमचं सिलेक्शन होणार रिटर्न एक्झामसाठी. समजलं? हे झालं. हे ड्रायव्हरसाठी आहे. ठीक आहे. हे तुम्ही बघू शकता इथं. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल रिटर्न एक्झाम पॅटर्न मी तुम्हाला सांगितला आता की कॅन्डिडेट्स सेक्युरिंग अ मिनिमम 50% मार्क्स इन द फिजिकल टेस्ट दे विल बी इलिजिबल फॉर अपेअर फॉर द रिटर्न टेस्ट. मी आता सांगितलं रिटर्न टेस्ट असणार आहे 100 मार्क्सची. तर रिटर्न टेस्ट 100 मार्क्सची असणार आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा येणार तुम्हाला अरिथमेटिक, नंतर जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स, इंटेलिजन्स टेस्ट आणि मराठी ग्रामर. इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी, अरिथमेटिक म्हणजेच गणित, जनरल नॉलेज अँड करंट अफेअर म्हणजेच चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज सामान्य ज्ञान. ठीक आहे. नंतर द क्वेश्चन्स आस्क्ड इन द रिटर्न टेस्ट शॅल बी मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे MCQ टाईप. एक प्रश्न दिला जाईल, त्याच्या खाली 4 ऑप्शन दिले जातील. त्या 4 ऑप्शनमधला तुम्हाला एक ऑप्शन निवडावा लागेल आणि ही रिटर्न टेस्ट असणार आहे तुमची 90 मार्क्सची. ठीक आहे. लक्षात ठेवा तुम्ही 90 मिनिटांची असणार आहे 100 मार्क्ससाठी. कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू गेट ॲटलिस्ट 40% मार्क्स इन द रिटर्न टेस्ट, म्हणजे 40% मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट सेक्युरिंग लेस दॅन 40% ऑफ मार्क्स इन द रिटर्न टेस्ट विल बी कन्सिडर्ड ॲज इन इलिजिबल, म्हणजे 40%पेक्षा मार्क्स जर तुम्हाला कमी मिळाले, म्हणजे 100 जर मार्क्सची टेस्ट असेल तर तुम्हाला 40पेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही म्हणजे तुम्ही फेल आहात. 40च्या वरती तुम्हाला मार्क मिळणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर द स्टँडर्ड ऑफ द क्वेश्चन पेपर फॉर द मराठी सब्जेक्ट इज द सेम ॲज द स्टँडर्ड ऑफ द एक्झामिनेशन इन सेकंडरी स्कूल. 10वीच्या टाईपचे क्वेश्चन तुम्हाला मराठी ग्रामरसाठी इथं बघायला मिळतील. निगेटिव्ह मार्किंग अजिबात नाही इथं. आणि ही सगळी एक्झाम आहे ते पूर्णपणे मराठीत होणार. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे हे 100 क्वेश्चन जे सोडवायचे आहेत तुम्हाला, हे जे 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत तुम्हाला 1.5 तासात सोडवायचे आहेत. 1.5 तास म्हणजेच आपल्याला 90 मिनटं मिळणार आहेत. ठीक आहे ना? समजलं असाल तुम्हाला. इट विल बी कन्सिस्ट ऑफ 100 क्वेश्चन्स. 1 मार्क मिळणार तुम्हाला 1 क्वेश्चनसाठी. ठीक आहे. तर आता बघा नंबर ऑफ क्वेश्चन्स कसे असतील बघा. 25 क्वेश्चन्स टोटल 25 मार्क्स, म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी तुम्हाला 25 क्वेश्चन बघायला मिळते तुम्हाला. जनरल नॉलेज करंट अफेअरसाठी तिथं पण तुम्हाला 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी. नंतर इथं इंटेलेक्च्युअल टेस्ट म्हणजे तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, त्याचा पण 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी. आणि मराठी ग्रामरसाठी सेम 25 क्वेश्चन आणि 25 मार्क्ससाठी. पण कधी कधी तुम्हाला हा पॅटर्न बदलल्यासुद्धा दिसणार आहे. बघा तुम्हाला 22-23चं क्वेश्चन पेपर काढून बघा किंवा त्याच्या आधीचे क्वेश्चन पेपर काढून बघा. तुम्हाला इथं सामान्य ज्ञान, चालू घडामोडी यासाठी तुम्हाला इथं 50-50 प्रश्न किंवा असं मी सांगू शकत नाही की हाच पॅटर्न राहील तुमच्या एक्झाममध्ये. त्यामुळे तुम्हाला 4ही सब्जेक्टला पूर्णपणे वेटेज द्यावं लागणार आहे तुम्हाला. कधी कधी बुद्धिमत्तेवर जास्त क्वेश्चन विचारतील, कधी कधी सामान्य ज्ञानसाठीच 92 मार्काचं आलेलं असते पेपरमध्ये. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक विषयाला तुम्हाला तेवढा वेटेज द्यावंच लागणार आहे, हे मी तुम्हाला सांगायचं होतं. तर मी तुम्हाला एक्झाम पास होण्यासाठी जे बुक्स लागणार आहेत त्या बुक्सची मी सेपरेट एक व्हिडिओ बनवून मी तुम्हाला त्या बुक्सची लिस्ट देतो, त्या बुक्सबद्दल सांगतो. तर त्यावेळेस तुम्ही ते व्हिडिओ बघून ते बुक्स नंतर तुम्ही बाय करू शकताय. ठीक आहे. तर मी त्यासाठी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवतो. ठीक आहे. थँक्यू. तर दिलेल्या या पॅटर्नमध्ये तुम्हाला जर काही अडचणी आल्या असतील किंवा या बोलत असताना किंवा तुम्हाला काही कुठला पॉईंट राहून गेला असेल किंवा तुम्हाला कुठली गोष्ट समजली नसेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की सर मला हे समजलं नाही.
आणि तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की लवकरच आपण पोलीस भरती विद्यार्थ्यांसाठी अंकगणित म्हणजे अरिथमॅटिक आणि इंटेलेक्च्युअल म्हणजेच बुद्धिमत्ता चाचणी त्याच्यावरती जो काय आहे पूर्णपणे त्याचा जो सिलेबस आहे तो आपण यूट्यूब चॅनलवरती कंप्लीट करून घेणार आहे. तो लवकरात लवकर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला समजणार आहे की आपले नवीन जे व्हिडिओ येणार आहेत त्याची जे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला प्लीज आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर थँक्यू वन अँड ऑल फॉर द लिसनिंग पेशंटली. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.